नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत पाठ 4 विद्युत धारेचे परिणाम म्हणजे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इयत्ता 10वीचा हा पाठ आहे. याच्यापूर्वी 2 सेशन आपण पाहिले. त्यामध्ये विद्युत धारा म्हणजे काय, त्याचा चुंबकीय परिणाम कसा होतो, त्याचप्रमाणे उजव्या हाताचा नियम म्हणजे काय आहे, चुंबकीय बलरेषा कशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट ज्या वेळेला फ्लो होत असतो त्यावेळेला त्याच्या भोवती निर्माण होत असतो हे सुद्धा आपण बघितलं. नाल गुंतन म्हणजे काय ह्याच्याविषयी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आता चुंबकीय क्षेत्रामुळे कशा प्रकारे चरित्र चालत असतं म्हणजे इलेक्ट्रिक मोटर कशा प्रकारे चालते याच्याविषयी आपण आता ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे एसी मोटर जी आहे, अल्टरनेटिंग करंटवर चालणारी मोटर, ह्याचं सुद्धा आपण कार्य आणि त्यांच्यामध्ये त्याची रचना कशी असते आणि ते कोणत्या नियमानुसार, फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड नियम म्हणजे काय, त्याच्यानुसार ते चरित्र कशा प्रकारे चालत असतं ते आपण इथे पाहणार आहोत. तर मग बघूया विद्युत धारेचे परिणाम, त्यामध्ये चुंबकीय परिणाम. बघा, चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल म्हणजे इथे कोणतं तरी बल कार्य करत असतं. ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी वाहायला लागते त्यावेळेला कोणतं तरी बल कार्य करत असतं आणि त्याच्यामुळे कुठली तरी मोशन आपल्याला बघायला मिळते. बघा, चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युत धारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. या बलाची दिशा ही विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. आता आपल्याला कळेल, ज्यावेळेला आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल बघणार आहोत त्यावेळेला आपण तिन्ही बोटं जी आहेत ती एकमेकाला लंब अवस्थेत म्हणजे 90 अंशाचा कोन करून धरलेली आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ इथे जी दिशा तुम्हाला सांगितलेली आहे, विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा, ही कशा प्रकारे एकमेकाबरोबर परपेंडिक्युलर असल्यावर सर्वात जास्त मोशन होते हे आपण आता इथे पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्लाइडवर एक फिगर दिसते ज्याच्यामध्ये आपण हॉर्सशू मॅग्नेट घेतलेला आहे आणि हॉर्सशू मॅग्नेट घेऊन त्याचे नॉर्थ आणि साऊथ पोल आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आपण एक तार ओढलेली आहे जी ए या पोझिशन मध्ये आहे. ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंट सुरू होईल, आता इलेक्ट्रिक करंटची पोझिशन पण लक्षात घ्या. आपण इथे करंट रिव्हर्स करणार आहोत आणि करंट रिव्हर्स केल्यामुळे म्हणजे विद्युत प्रवाहाची दिशा बदलल्यामुळे तिची मध्ये जी तार आहे तिची हालचाल कशा प्रकारे विरुद्ध दिशेने होते ते आपण इथे पाहणार आहोत. सुरुवातीला बघा, जेव्हा इलेक्ट्रिक करंट ज्या प्रकारे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल दाखवलेला आहे, तिथून जेव्हा करंट जाईल त्यावेळेला त्या तारेवर विद्युत धारा वाहत असताना चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल आणि बाहेर एक चुंबक आहेच आणि आतमध्ये सुद्धा चुंबक निर्माण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन होऊन अशा प्रकारे बाहेरच्या दिशेने ती तार गेलेली म्हणजे सी या पोझिशनला आलेली तार आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण जर करंट रिव्हर्स केला म्हणजे पूर्वी जी बॅटरी लावली होती ज्या बाजूला पॉझिटिव्ह एंड होता त्या बाजूला आपण निगेटिव्ह एंड केला, तर आता मात्र करंट रिव्हर्स होतोय. म्हणजे आता जो करंट आहे तो बॉटम टू टॉप जाणार आहे आणि पहिला जो करंट होता तो टॉप टू बॉटम आला होता. त्यावेळेला बाहेर तुम्हाला हॉर्सशू मॅग्नेटमुळे चुंबकीय क्षेत्र आहेच हे आपल्याला माहित आहे. आता विद्युत धारा उलट दिशेने वाहिल्यामुळे या तारेमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल कारण त्यातून आता इलेक्ट्रिक करंट वाहतोय. तो बॉटम टू टॉप चाललेला आहे आणि त्यामुळे त्याची पोझिशन आपल्याला बी झालेली दिसते. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं स्पष्ट करता येतं की विद्युत धारेची दिशा कुठली आहे त्याच्यावर चुंबकीय क्षेत्र कोणत्या ठिकाणी निर्माण होईल ते आपण सांगू शकतो. पहा, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, याची आकृती आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. या नियमाप्रमाणे डाव्या हाताचा अंगठा, आपण आता हे जे लेक्चर्स ऐकत आहोत त्याच्यामध्ये आपण डावा हात, त्याचा अंगठा, तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर आणि मधले बोट म्हणजे मिडल फिंगर हे एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरावीत. म्हणजे त्यांच्या सगळ्यांमध्ये 90 डिग्रीचा अँगल असायला हवा. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शक असते. म्हणजे आपलं मधलं बोट जे आहे ते विद्युत वाहक जे आहे म्हणजे जिथून विद्युत धारा येते त्याची दिशा दाखवतं, तर जो अंगठा आपण वरच्या साईडला गेलेला आहे तो वाहकाची दिशा आपल्याला दाखवत असतो. अशा प्रकारे हा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आहे. फ्लेमिंगचे 2 नियम आपल्याला या पाठात बघायचे आहेत. ते म्हणजे पहिला डाव्या हाताचा, त्याच्यावर विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर चालत असते आणि दुसरा आपण बघणार आहोत तो म्हणजे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, त्याच्यावर आपण जनित्र म्हणजे जनरेटर कशा प्रकारे लाईट निर्माण करतं ते बघणार आहोत. आता पुढल्या स्लाइड मध्ये आपण बघतोय फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम
डायग्रामॅटिकली, म्हणजे आपण त्याची फिगर इथे बघणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताची तिन्ही बोटं अशी ताणायची आहेत की त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. तो 90 अंशाचा कोन आपल्याला तिथे दिसतोय, म्हणजे ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असायला पाहिजेत. आता इथे बघा, चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवणार तर्जनी आहे. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर. आणि विद्युत धारेची दिशा जी आहे ती आपल्याला मधल्या बोटाने दाखवलेली आहे. आणि त्याच्यामुळे वाहकाची गती जी आहे, कारण आपण इथे वाहकाची गती हा शब्द शेवटला वापरणार आहोत, कारण ह्या सर्वाचा इफेक्ट म्हणून पंखा फिरणार आहे किंवा इलेक्ट्रिक मोटर फिरणार आहे. म्हणजे वाहकाची गती इथे लास्टला आपल्याला सांगायची आहे. परंतु ज्या वेळेला आपण उजव्या हाताचा नियम बघू, तिथे आपण वाहकाची गती बाहेरून सुरू करणार आहोत, पण इथे इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो हे आपण शेवटला म्हणणार आहोत. तर इथे अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा, म्हणजे तो कसा फिरतोय हे आपल्याला दाखवतो. त्याच्याचीच खाली दुसरी डायग्राम काढलेली आहे. त्याच्यामध्ये विद्युत धारेची दिशा, विद्युत वाहकावरील बल जे आपल्याला शेवटला बघायचं असतं, आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा. चुंबक आपण इथे स्थिर ठेवतो. आणि आता ह्याच्यापुढे आपण विद्युत चरित्र कशा प्रकारे चालतं त्याच्याविषयी पाहणार आहोत. इथे पहा, विद्युत चरित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर. आपल्याला इलेक्ट्रिक मोटर, अशा प्रकारची मोटर आपण बघतो पाणी ओढण्यासाठी. अशा प्रकारची मोटर आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. आता विद्युत चरित्र म्हणजे काय, तर विद्युत ऊर्जा, आपण इलेक्ट्रिसिटी चालू करतो आणि तिथून विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चरित्र. आता ह्याचा वापर कुठे करतो, तर शीतकपाट, म्हणजे तिथे कॉम्प्रेसर लावलेला असतो. मिक्सर, तिथे आपण घरातली वाटण करतो, तिथे मिक्सरमध्ये, किंवा धुलाई यंत्र, वॉशिंग मशीन, संगणक, पंप, यामध्ये आपल्याला याचा उपयोग केलेला दिसतो. तर ह्यांच्यामध्ये फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलचा वापर केलेला असतो. इथे पहा, ही फार महत्वाची डायग्राम आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये शेवटचा क्वेश्चन म्हणून विचारतात. तर याच्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता इथे बघा, विद्युत चरित्राची रचना कशी असते, जी आपण मोटार मागच्या स्लाइड मध्ये बघितली, तिची रचना कशी असते त्याच्याविषयी आपण इथे बघणार आहोत. नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेट बघा दोन कडे ठेवलेला आहे. जे फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार जे इंडेक्स फिंगर आहे ते चुंबकीय क्षेत्र दाखवत होतं. म्हणजे नॉर्थ टू साऊथ चुंबकीय पदरेषेने मी ट्रॅव्हल करत असतात, त्याप्रमाणे नॉर्थ टू साऊथ दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, एक्स आणि वाय हे दोन दुभंगलेले कडे आहेत. आता हे दुभंगलेले कडे म्हणजे त्याला स्प्लिट रिंग्स किंवा कम्युटेटर म्हटलं जातं. हे खूप गरजेचं आहे, कारण करंट रिव्हर्स करणं आपण बाहेर बसून वायर्स सारख्या सारख्या चेंज करू शकत नाही. म्हणजे करंट रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला काहीतरी ऑटोमॅटिक तत्व ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी स्प्लिट रिंग ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बाहेर तुम्हाला दोन ब्रश दिसत आहेत, कार्बन ब्रश, ते त्याला टच असतात, आणि या स्प्लिट रिंग असतात ते त्या एक्सलवर फिक्स असतात. आणि लक्षात घ्या, ई आणि एफ त्याने तुम्हाला कार्बन ब्रश दाखवलेले आहेत. खाली इलेक्ट्रिक करंट प्लस आणि निगेटिव्ह टर्मिनल दाखवून केलेला आहे. स्विच आपल्याला तिथे दिसतोय, तो आस म्हणजे एक्सल आपल्याला मध्ये दिसतोय. आता आपण बघूया याचं कार्य चालतं कसं. आता विद्युत चरित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे आयताकृती कुंडल आपल्याला इथे ABCD दिसते बघा. आता उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्ये म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय की आकृतीत दर्शवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवले आहे की त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. तुम्हाला सांगितलं आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल सुद्धा तिन्ही बोटं एकमेकांना लंब पकडली होती, कारण त्यांच्यामध्ये 90 डिग्री अँगल झाला तर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र इथे निर्माण होतं. कुंडलाची टोके बघा, कुंडलाची टोके आपल्याला एक्स आणि वाय या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. दुभंगलेली कडे म्हणजे स्प्लिट रिंग म्हणजेच कम्युटेटर. कड्याच्या या दोन अर्धभागाच्या आतील पृष्ठभागावर विद्युत रोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसलेले असते. म्हणजे त्याच्यामध्ये एक विद्युत रोधक आवरण म्हणजे समजा प्लास्टिक किंवा रबर टाकलेला असतो, कारण त्याचा कॉन्टॅक्ट त्या ऍक्सलशी येऊ नये, कारण ऍक्सल मेटलचा बनलेला असतो, त्याच्यामुळे त्या मोटरला शॉक लागू शकतो, म्हणून तिथे विद्युत रोधक आवरण टाकलेलं असतं. आता ई आणि एफ हे ब्रश इथे स्पर्श करतात. आता आपण बघूया नक्की ह्याचं कार्य चालतं कसं. ज्या वेळेला विद्युत धारा चालू होते त्यावेळेला AB या भागामधून इलेक्ट्रिक करंट व्हायला लागला की फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार AB हा पार्ट खाली ढकलला जातो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतो, आणि CD हा भाग वर उचलतो. हे होत असतानाच जो E च्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे जी स्प्लिट रिंग होती ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक्स पार्ट जो होता तो आता पुढे जाऊन त्याचा वाय पार्ट म्हणजे एफ भाग त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो आणि इथे करंट रिव्हर्स होतो. म्हणजे आता CD भाग इथे आलेला आहे, तो CD भाग आता खालच्या बाजूला ढकलला जातो आणि इथे परत एकदा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल अप्लाय केला जातो आणि अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये एक फेरा पूर्ण होतो. जर स्प्लिट रिंग वापरली नसती तर
हा जो करंट आहे तो एकाच दिशेने वाहत राहिला असता आणि हे जे मोटार आहे ती फिरली नसती. म्हणजे अशा प्रकारे याचं कार्य, विद्युत चरित्राचं कार्य आपण इथे बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय बघितलं की कशा प्रकारे विद्युतधारा वाहिली असता चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यानंतर कशा प्रकारे विद्युत चरित्राचं कार्य चालतं. म्हणजे इथे विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे चरित्र आपल्याला चालताना दिसतंय. त्याचप्रमाणे आपण बघितलं की हॉर्सशू मॅग्नेटमध्ये एखादा कंडक्टर ठेवल्यानंतर आणि करंट एकदा चालू केला की कशा प्रकारे त्याची हालचाल होते, त्या वायरची कशी हालचाल होते, त्याच्यानंतर करंट रिव्हर्स केल्यानंतर कशा प्रकारे त्याची हालचाल होते आणि याचाच वापर करून फ्लेमिंगने कशा प्रकारे डाव्या हाताचा नियम दिला आणि त्याच्यावर आधारित कशा प्रकारे चरित्राचं म्हणजेच विद्युत मोटार, इलेक्ट्रिक मोटारचं कार्य चालतं. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे असं एक विद्यालय आहे की जेथे आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतचं ऑनलाईन कोचिंग मिळू शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला येथे सर्व विषय जसे की सायन्स, मॅथ्स, हिंदी, इंग्लिश, कम्प्युटर्स अशा विविध विषयांचा अभ्यास आपण एकाच ठिकाणी करू शकता. तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला इथे लागतं आणि आपल्याला अमर्याद टेस्ट सोडवण्याचा आनंद सुद्धा या ॲपच्या मार्फत मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या काही क्वेरीज असतील, त्या क्वेरीजचं निरसन सुद्धा आपण ह्या ॲपच्या मार्फत करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच आपण हे ॲप रजिस्टर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना या ॲपबद्दल सांगा, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.